माझं नाव विराट शांतीनाथ पाटील. मी राहणार कोल्हापूर जिल्हा, इचलकरंजी शहर. मी इथं ॲनिमल टेलिपॅथिक कम्युनिकेशन शिकायला आलेलो आहे, कारण मला प्राण्यांची खूप आवड आहे. आणि अलीकडे प्राण्यांची आणि जनावरांची खूप हानी होत आहे. मग त्यांना काय हवं आहे, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हे मला जाणून घ्यायचं. आणि परत काही प्राण्यांची लाईफ पण इंटरेस्टिंग असते, जसे की ससे. त्यांचं लाईफ रुटीन कसं असतं, ते कसे जगतात, हे जाणून घ्यायचं मला खूप लहानपणापासूनच उत्सुकता आहे. की ससा असल्याने त्यांनी कसा विचार करतात, कुठलाही प्राणी कसा विचार करू शकतो, असं म्हणून मी ते शिकायला आलेलो आहे. कसं राहिला 3 दिवसाचा अनुभव तुझा खूप याच्यावर? असं मला तर अजून वाटायले. आता सध्या तरी जो वाटेना, पण जायला लागणार. खूप तुझ्या छान आहे. एखादं कम्युनिकेशन तुझ्या लक्षात असलेलं सांगू शकशील, तू ज्यांना कनेक्ट केलं होतं? हा, आमची मनी होती जुनी एक, ती आता गेली घर सोडून. तिला आता विचारलं तर तिला अजून कोणी अडॉप्ट केलं नाही. परत ती एकदा प्रेग्नेंट होती, परत तिला 3 पिल्ली झाल्यात. ओके. आणि परत मग तिला पुढच्या जन्मात ती मला सांगितली की ती सरडा होणार आहे. ओके. ती तिला आवडणार नाही आहे. मागच्या जन्मात ती मुंगी होती असं तिने सांगितली. ओके. आणि परत म्हटली ती मागच्या वर्षी गेल्या आणि मी ह्या वर्षी हॉस्टेलला होतो. ओके. मग मी तिला विचारलं, तुला माहिती आहे का मी हॉस्टेलला गेलोय? ती म्हटली मला सगळं माहिती आहे, तू हॉस्टेलला ते गेलायस. ओके. म्हटलं माझ्यासाठी काय आहे? ती म्हटली काय नाही, अभ्यास करत राहा एवढंच. ओके. आणि ज्योती मॅडम विषयीचा अनुभव कसा राहिला? कसं वाटलं त्यांच्याकडून खूप मला तर असं वाटतं की त्यांच्यासोबत जाऊन त्यांचं जे आहे ते त्यांच्याकडून शिकून घ्यावं. कारण मला पण असं खूप मेडिटेशन त्यांना आवडतं. खूप हे आहे त्यांच्याकडून शिकून खूप घेण्यासारखं आहे. थँक्यू. वेलकम.